गोष्ट 2019ची आहे। भाजपचे 5 आमदार निवडणूक हरले आणि ते थेट देवेंद्र फडणवीसांकडे गेले। या 5ही पराभूत आमदारांची तक्रार होती की आम्ही विखेंमुळे हरलो। एकाच जिल्ह्यात विद्यमान 5 आमदारांचा पराभव ही भाजपसाठी मोठी गोष्ट होती। पण त्याच्या 6 महिन्यांआधी काय घडलं होतं तर विखेंची चौथी पिढी थेट नगर दक्षिणच्या निवडणुकीत उतरली होती। नगर जिल्ह्यातील उत्तरेकडचे विखे दक्षिणेत येण्याची ही दुसरी वेळ होती, तेही भाजपच्या तिकिटावर। भाजपमध्ये एकीकडे आनंद होता तर काहींमध्ये नाराजी होती। पण 8 वेळा खासदार राहिलेले आजोबा, 6 वेळा आमदार असलेले वडील असा वारसा असणारे सुजय विखे यांचं तिकीट भाजपने पक्क केलं होतं। राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते होते। मुलाच्या प्रेमापोटी ते देखील भाजपात आले। मोठा राजकीय भूकंप नगर जिल्ह्यात तेव्हा झाला। सर्वांनी एकजुटीने ताकद लावली आणि सुजय विखे जिंकले। विखेंचं भाजपमध्ये येणं हे नगर जिल्ह्यात भाजपसाठी मोठी फायद्याची गोष्ट ठरणार असं बोललं जात होतं। पण विधानसभा निवडणुकीत वेगळाच गेम झाला। राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे व वैभव पिचड या 5 आमदारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि या नेत्यांनी पराभवाचा ठपका विखेंवर ठेवला। आता हा झाला इतिहास। आता पाहूयात 5 वर्षांनंतर म्हणजे 2024 मध्ये इथेच नगर दक्षिणमध्ये काय सुरू आहे। तर लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे। महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। त्यात नगर जिल्हा म्हणजे राजकीय सगळे सोयरे, नातेसंबंध असलेला जिल्हा, सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून नगर ओळखला जातो। त्यामुळे इथे पक्षापेक्षा वैयक्तिक संबंध जपण्याची परंपरा आहे। शिवाय या जिल्ह्यात विखे असतील, थोरात, गडा, घुले, कोल्हे, काळे, ढाकणे, राजळे, पिचड, तनपुरे आदिक असा सगळा घराणेशाहीचाच खेळ आहे। 2-3 पिढ्या या राजकारण्यांच्या घराण्याच्या राजकारणात आहेत। याचे लागेबांधे निवडणुकीत बरीच गणितं जुळवतात आणि बिघडवतात सुद्धा। त्यामुळे नगर दक्षिणचा लोकसभेचा उमेदवार कोण आणि पुढचा खासदार कोण याची चर्चा होते। पुढची चर्चा करण्याआधी मागील 3 निवडणुकांमध्ये निकाल काय लागलाय आपण पाहूयात। 2009 मध्ये भाजपचे दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे शिवाजीराव कर्डिले आणि अपक्ष राजीव राजळे यांच्यात लढत झाली होती। त्यात दिलीप गांधी विजयी झाले होते। 2014 मध्ये भाजपचे दिलीप गांधी विरुद्ध राष्ट्रवादीचे राजीव राजळे अशी लढत झाली होती। त्यातही दिलीप गांधी हेच विजयी झाले होते। 2019 मध्ये भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती। त्यात सुजय विखे हे तब्बल 2,81,000 मतांनी विजयी झाले होते। आता विद्यमान खासदार भाजपचा असल्यामुळे या ठिकाणी भाजपचाच उमेदवार असणार हे नक्की झालंय। त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे यांचं पारडं जड आहे। मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न जसं नगर शहरातील उड्डाणपूल असेल, बायपास असेल, प्रमुख रस्ते असतील असे काही बरेच प्रश्न मार्गी लागलेत। सुजय विखेंचा मतदारसंघात वावरही चांगला आहे। पण मी गेल्या 5 वर्षांपूर्वीचा राजकीय इतिहास सांगितला तसं भाजपमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी हाच मुद्दा विखेंचा गेम करू शकतो। विखेंविरोधात कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीत मोनिका राजळे या भाजप नेत्यांमध्ये सुप्त अशी नाराजी आहे। राम शिंदेंनी तर स्वतःसाठीच लोकसभेची उमेदवारी मागितल्याची देखील चर्चा होते। शिवाय जुने निष्ठावान भाजपचे नेते पदाधिकारी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आता सक्रिय झालेले दिसतात। त्यामुळे विखेंविरोधात असलेली अंतर्गत नाराजी आणि पडद्यामागच्या हालचाली विखेंचा गेम करतात की काय अशी चर्चा आता सुरू आहे। शिवाय या मतदारसंघात अजित पवार यांचे 2 आमदार आहेत। त्यात निलेश लंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित असताना त्यांचा पक्षच फुटला आणि निलेश लंके सत्तेत सहभागी झाले। त्यामुळे आमदार निलेश लंके लोकसभा लढवणार नाहीत असंच बोललं जात होतं। पण निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके मात्र मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झालेल्या दिसत आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली आहे। भावी खासदार म्हणून लंकेंची चर्चाही तिथे सुरू झाली आहे। त्यामुळे अजित पवार गटाकडून नगर दक्षिणची जागा आपल्याकडे घेण्याची तयारी तर सुरू नाही ना अशी देखील चर्चा लंकेंमुळे तिथे होते। दुसरीकडे महाविकास आघाडीत ही नगर दक्षिणची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढवणार हे जवळपास निश्चित आहे। पण तिथे त्यांचा उमेदवार कोण हे मोठं कोडं असणार आहे। पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी तयारी सुरू केली होती पण राष्ट्रवादी फुटली। पण निलेश लंकेंनी काय आपली तयारी तिथे थांबवलेली नाहीये। ते मतदारसंघात फिरताना दिसत आहेत। सुजय विखेंना निलेश लंकेच तगडी फाईट देऊ शकतात अशी चर्चाही तिथे मतदारसंघात आहे। त्यामुळे ऐनवेळी निलेश लंके काही वेगळी भूमिका घेतात का ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। पण तसं झालंच नाही
तर मात्र शरद पवारांना एखादा जुना चेहराच बाहेर काढावा लागेल। रोहित पवार यांच्याही नावाची तिथे चर्चा झाली आहे। महाराष्ट्रातील राजकीय उलथापालट, सुजय विखेंविरोधात असलेली राजकीय नाराजी, सरकार विरोधात नाराजी आणि शरद पवार आणि ठाकरेंसोबत असलेली सहानुभूती, याच गोष्टी शरद पवारांच्या उमेदवाराला तिथे फायदेशीर ठरू शकतात। संभाव्य उमेदवार कोण? संभाव्य उमेदवारांचा विचार केला तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचं पारडं जड आहे, तर दुसरीकडे राम शिंदेही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत, त्यांचा विचार दिसतोय। त्यातच काही जुने भाजप नेते सक्रिय झालेत, मतदारसंघात ते फिरताना दिसत आहेत। त्यामुळे या दोघांव्यतिरिक्त आणखीन काही नावं देखील तिथे चर्चेत येत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाथर्डीचे प्रताप ढाकणे, राहुरीचे प्राजक्त तनपुरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ही नावं चर्चेत आहेत। पण ऐनवेळी एखादा जुना चेहरा परत पक्षात घेऊन शरद पवार मोठा डाव टाकू शकतात। त्यात पारनेरचे निलेश लंके असतील, शेवगावचे नरेंद्र घुले किंवा चंद्रशेखर घुले हे बंधू असतील। त्यामुळे भाजपपेक्षा शरद पवारांचा तिथे उमेदवार कोण असेल ते पाहणं मात्र फार महत्त्वाचं असणार आहे। तिसरीकडे शिवसेनेची विशेष अशी ताकद या मतदारसंघात राहिलेली नाहीये, मग ते ठाकरे असो वा शिंदे असो। पण नगर दक्षिणेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांचं नाव चर्चेत आहे। संजय राऊतांनी देखील या चर्चा सुरू असतानाच गडाखांचं नाव घेतलं। पण नेवासा हा मतदारसंघ शिर्डी लोकसभेत येत असल्याने गडाख हे दक्षिणेत येतील ही शक्यताच फार कमी आहे। नगर दक्षिणेत खरी लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशीच असणार आहे। विधानसभेचं गणित काय? नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात शेवगाव पाथर्डीमध्ये भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत। राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत। पारनेरमध्ये निलेश लंके, तर नगर शहरात संग्राम जगताप असे 2 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत। श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते, तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे आमदार आहेत। अशा प्रकारे भाजपचे 2, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे प्रत्येकी 2 असं विधानसभेत तिथे संख्याबळ आहे। मतदारसंघातील प्रमुख नेते कोण? लोकसभा निवडणूक जरी देशाचा नेता निवडण्याची असली तरी खासदार होण्यासाठी मात्र स्थानिक गणित जुळवणं हे तितकंच आवश्यक असतं। प्रत्येक तालुक्यातील आमदारासोबत प्रमुख विरोधी नेत्यांचीही मोठ तिथे बांधावी लागते। स्थानिक गणित जुळली तर पक्षाची ताकद नसताना देखील तिथे फायदा होऊ शकतो। अशा प्रकारेच नगर लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यात विद्यमान आमदारांव्यतिरिक्त राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, प्रताप ढाकणे, अरुण जगताप, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, विजय औटी या नेत्यांची भूमिका मात्र फार महत्त्वाची तिथे असणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे 1996 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण नगर हा मतदारसंघ गेली 28 वर्षे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पाहतोय। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा 5 लढती इथे झाल्या आहेत। त्यात 4 वेळा भाजप तर 1 वेळा राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाय। आता यावेळी ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असं दिसतंय। पण राष्ट्रवादीचे अजितदादा मात्र भाजप सोबत आहेत। त्यामुळे उमेदवार कोण आणि पुढचा खासदार कोण ही चर्चा नगर दक्षिण मध्ये आता सुरू झाली आहे। तर नगर दक्षिण मध्ये आता आपण पाहतोय की घराणेशाही असेल किंवा नातेसंबंध असेल याचा मोठा प्रभाव तिथे दिसतोय। आता तिथे उमेदवार कोण असणार? भाजपकडून सुजय विखे उभे राहिले तर इतर नेते भाजपचे त्यांना मदत करतात का? दुसरीकडे शरद पवार हे कोणता चेहरा बाहेर काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यात मात्र निलेश लंके काय भूमिका घेतात त्याकडेही नगर दक्षिणच्या मतदार लोकांचं लक्ष असणार आहे। नगर दक्षिण विषयी, या मतदारसंघाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। नगर दक्षिणचा पुढचा खासदार कोण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा।